ही तडक्यावाली खिचडी एकदा बनवलीत की पोट भरेल, पण मन ते कधीच नाही भरणार. सगळ्यात आधी तांदूळ छान स्वच्छ धुवून घ्या. मग तूर, मूग आणि मसूर डाळ छान स्वच्छ धुवून घ्या. तांदूळ आणि डाळीचे प्रमाण सारखेच ठेवायचे. कुकरमध्ये डाळ आणि तांदूळ वेगवेगळे ठेवायचे. डाळीत हळद, मीठ आणि एक तेजपत्ता टाकून एकत्र करा. डब्यामध्ये तांदूळ घेऊन बोटाची 1.5 कांडी बुडेल इतकं पाणी टाका आणि मीठ टाकून एकत्र करा. शिजवण्यासाठी मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या. कुकरमधील पूर्ण वाफ जाईपर्यंत झाकण उघडू नका. शिजलेली डाळ पातळ करण्यासाठी थोडं पाणी घालून छान घोटून घ्या. कढईत तेल गरम करून मोहरी, लसूण, कढीपत्ता, कांदा आणि जिऱ्याची खमंग फोडणी द्या. कांदा परतला की काश्मीरी लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला, लाल तिखट, हळद घालून एकत्र करा. आता कापलेला टोमॅटो घालून परतून घ्या. टेस्ट बॅलन्स करायला थोडी साखर आणि चवीनुसार मीठ टाकायला विसरू नका. मसाल्याला मस्त तेल सुटलं की त्यात शिजलेली डाळ टाकून छान एकत्र करा. आता शिजवलेला तांदूळ टाकून मस्त एकजीव करून घ्या. थोडीशी उकळी यायला लागली की वरून कोथिंबीर टाका. तडक्यासाठी ही खिचडी आता एका भांड्यात काढून घ्या. आता तयार करूया एक कडकडीत तडका. गरम तेलात लसूण, आले, बेडगी मिरची, खमंगपणासाठी एव्हरेस्ट हिंग आणि काश्मीरी लाल तिखट आणि हा गरमागरम तडका टाका थेट आपल्या खिचडीवर. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना? एकदम अस्सल घरगुती चव आणि हॉटेलसारखा फील. मग बघताय काय? आज रात्रीच्या जेवणात हीच बनवा.